OTP येत नाही, अकाउंट डिॲक्टिवेटेड दाखवतोय. आधी गुगलवर जाऊन वेबसाईट ओपन केल्यावर ओपन व्हायचं, परंतु आता बरेचसे वेबसाईट येतात, त्यातून कोणती वेबसाईट आहे ते सापडतच नाही. ज्या प्रशिक्षणार्थीने आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस पूर्ण केलेली आहे, त्यांनी आता नवीन अपडेट झालेल्या वेबसाईटमध्ये पुन्हा माहिती भरायची आहे का? पहिला OTP येतो, पण आधार व्हेरिफिकेशनचं OTP येत नाही. फॉरगेट पासवर्ड करत असताना पासवर्डच सेट होत नाही, लॉग इन होत नाही. कोणती वेबसाईट, कोणतं लॉग इन, कुठं काय करायचं तेच समजत नाही. सगळं व्यवस्थित आहे, पण कसं काय करायचे त्याबद्दल डिटेल माहिती पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य करत असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचे आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. फक्त मोजक्याच प्रशिक्षणार्थींची आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया बाकी असेल, ते पण त्यांना काही अडचणीमुळे ते प्रक्रिया पूर्ण झाली नसेल. व्हिडिओ उशिरा पब्लिश करण्याचं कारण एकच आहे की आधी प्रोसेस करत असताना वेबसाईटमध्ये बऱ्याचशा कमतरता आढळून आल्या. मला वाटत होतं की काही दिवसांनी वेबसाईट अपडेट होईल आणि अपडेट झाल्यावर आपल्याला OTP येत नव्हता किंवा मोबाईल नंबर दुसरा दाखवत होता. अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्स आपल्याला फेस कराव्या लागत होत्या. म्हणून अपडेट झाल्यावर त्या अडचणी, त्या OTPच्या बाबत असलेल्या ज्या काही त्रुटी होत्या त्या काढून दुसरा एखादा उपाय वेबसाईटवर उपलब्ध करून देतील असं वाटत होतं. परंतु वेबसाईट अपडेट झाली आहे, तरीही त्या OTP आणि संबंधित त्या त्रुटी आहेत त्या तिथे दुरुस्ती करून दिलेल्या नाही आहेत. OTP येत नसेल तर मोबाईल नंबर चेक करा आणि आठवा की आपण आपलाच मोबाईल नंबर दिला होता किंवा घरच्यांचा नंबर दिला होता. जो नंबर दिला असेल तो नंबर बंद झाला असेल किंवा ही योजना इमर्जन्सीमध्ये काढण्यात आली होती. मग ज्याने रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा केलं असेल त्यांनी कोणतं दुसरंच नंबर टाकला असेल किंवा नंबर टाकलेच नसेल, म्हणून तुम्हाला OTP येत नसेल. यावर एकच उपाय आहे की तुम्ही कौशल्य विभागाच्या डिपार्टमेंटला भेट द्या. हाच लास्ट पर्याय असणार आहे. अकाउंट डिॲक्टिवेटेड दाखवतोय, आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचे? तर मित्रांनो, सांगू इच्छितो की अकाउंट डिॲक्टिवेटेड नाही आहे. तिथे एक नोटिफिकेशन येतो आहे की एकतर तुम्ही पासवर्ड चुकीचा टाकला असेल किंवा युजरनेम चुकीचा टाकला असेल किंवा तुमचं अकाउंट डिॲक्टिवेटेड झालं असेल, असं असू शकतं. असं म्हणून याच्यात डिॲक्टिवेटेड नाही झालं आहे, ते फक्त सूचना देते की तुमचं अकाउंट हे डिॲक्टिवेशन झालं असेल, असू शकतं असं. पण तुमचं अकाउंट डिॲक्टिवेशन नाही झालं आहे, म्हणून तुम्ही पासवर्ड आणि युजरनेम नीट चेक करून पुन्हा टाका. थोड्या वेळाने लॉग इन होऊन जाईल. दुसरे, पहिला OTP येतो, पण आधार व्हेरिफिकेशनचं OTP येत नाही. आपला आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नसेल आणि लिंक असेल तर OTP येणारच. थोड्या वेळाने पुन्हा ट्राय करा, पण OTP येणारच. फॉरगेट पासवर्डचं पासवर्डच सेट होत नाही. यामध्ये पासवर्ड सेट होऊन जातो, परंतु ते दाखवत नाही की सेट झाला आहे असं. तिथे डायरेक्ट ब्लँक म्हणजे कोरं होऊन जातं. आपण पासवर्ड टाकला आणि आपण सबमिट केला की तिथे काहीच दाखवत नाही, असं कोरं होऊन जातं. म्हणजे तुमचा पासवर्ड सेट झालेला आहे. कारण की हे आपलं प्रॉब्लेम नाही, ती साईटच बकवास आहे की जे आपला क्लिअर दाखवायला पाहिजे ते दाखवत नाही. आता लॉग इन होत नाही, यासाठी एक असं आहे की तुमचं पासवर्ड सेट झालेला नसेल तर पुन्हा पासवर्ड नवीन सेट करून घ्या आणि लॉग इन करा. किंवा तुम्ही जेव्हा लॉग इन करताना जो सेट केलेला आहे तो पासवर्ड ऐवजी एखादा अक्षर चुकला असेल, म्हणून तिथे लॉग इन होत नाही. नंतर आहे कोणतं लॉग इन आणि कोणती वेबसाईट आणि कुठं काय करायचे तेच समजत नाही. बऱ्याचशा वेबसाईट दिसतात, तिथून आपल्याला कोणत्या याच्यावर लॉग इन करायचे तेच समजत नाही. यासाठी तुम्ही आता जे गुगलवर बऱ्याचशा फेक वेबसाईट तयार झालेल्या आहेत किंवा बाकीचे कामाचे पण आहेत, बाकीचे पण थर्ड पार्टीचे पण वेबसाईट असतात. म्हणून यासाठी तुम्ही जे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या आधारे तुम्हाला तुमच्यापर्यंत जी लिंक पोहोचली असेल त्या लिंकद्वारे तुम्ही ओपन करायचे आणि तिथे लॉग इन करायचे. सगळं व्यवस्थित आहे, पण आता पुढची प्रोसेस कसं करायची याबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे.
त्यासाठी एक डिटेलमध्ये फॉर्म कसं फिलअप करायचा लॉग इनपासून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ज्या प्रशिक्षणार्थीने आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोडची प्रोसेस पूर्ण केलेली आहे, त्यांनी आता नवीन अपडेट झालेल्या वेबसाईटमध्ये पुन्हा माहिती भरायची आहे का असा प्रश्न पडत असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की जेव्हा मी लॉग इन करून बघितलं तेव्हा बाकीची डिटेल त्या लॉग इनमध्ये होती, परंतु नवीन अपडेटमध्ये चेंजेस करण्यात आलेला आहे की बँक डिटेल टाकायचा जो पार्ट होता किंवा जो भाग होता तो आता नवीन अपडेटमध्ये काढून टाकण्यात आलेला आहे. आणि एक दुसरं आहे, आधी एज्युकेशन डिटेलमध्ये फक्त एकच कोणतंही एज्युकेशनचं टाकायचं होतं, तुमचं जे हायेस्ट असेल ते, परंतु आता त्याच्यात बदल करून नवीन अपडेटमध्ये आता तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तुमचं 2-3 एज्युकेशनचं. समजा आता एखाद्याची 12वी झाली असेल 12वीचे ॲड करू शकता, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशन ॲड करू शकता, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन ॲड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या एज्युकेशनचं लेवल ॲड करू शकता, एकापेक्षा जास्त तरी. म्हणून ज्यांनी आधी डॉक्युमेंट आणि एज्युकेशनची डिटेल भरलेली असेल त्यांचं हे कोरं झालेलं असेल, म्हणून त्यांनी नवीन फॉर्म भरायचे, नवीन ते फॉर्म फिलअप करायचे, एज्युकेशन डिटेल पूर्ण भरायचे आणि एज्युकेशनचे जे सर्टिफिकेट असतात तेही अपलोड करायचे आहेत. म्हणून आता सर्वांनी ज्यांचं भरलं गेलं आहे आणि ज्यांचं बाकी अशा सर्वांनी नवीन ती डिटेल पुन्हा फिल करायची. या माहितीची मदत जर तुम्हाला झाली असेल तर कमेंट करायला विसरू नका. आणि यावर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही डाऊट असतील कमेंट करून विचारू शकता. वेबसाईटला प्रिंटचं ऑप्शन नाही आहे, परंतु रुजू होत असताना किंवा ज्या आस्थापनेमध्ये आम्ही काम करतो त्या ठिकाणी प्रिंट मागताय, तर अशा वेळी काय करायचे. हे बघा मित्रांनो, प्रिंट लागतंच असं नाही आहे. ते प्रिंट फक्त तुम्हाला असं प्रूफ करतं आहे की तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही झालं आहे, एवढंच आहे. आणि प्रिंटचं ऑप्शन नाहीच आहे वेबसाईटला. यासाठी तुम्ही तुमची एक स्क्रीनशॉट तुम्ही प्रिंट काढून जमा करू शकता.